हरे नमः. धर्माचा गुण मूर्तिमान पुतळा भासे जना भुवरी दीक्षा देवनी जो जगतिया बद्धास हो उद्धरी वाणीने वदता भागवती कथा व्यासा प्रती भासला तो हा गुरुश्री जनार्दन असा काकांगणी शोभला. सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे नमः. श्री सुकुवाच ग्रहात प्रव्रजितो धीरः पुण्य तीर्थ जलप्लुतः सुतो विलिप्तासिनो विधिवत कल्पितासने. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले. शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात आणि सूत शौनकादिकांचा संवाद प्रारंभापासून चाललेला आहे. याप्रमाणे शुकाचार्य म्हणतात, हे राजा, ज्याला मुक्त व्हायचंय त्यांनी पहिल्यांदा आपल्या मनामधून सगळ्या प्रकारच्या वासना नष्ट केल्या पाहिजे. ग्रहात प्रव्रजितो धीरः, त्यांनी घर सोडलं पाहिजे. आता घर सोडलं पाहिजे म्हणजे घरातून बाहेर मनाने पडलं पाहिजे. तो धीरः, या ठिकाणी धीर म्हणजे काय? धीरः शब्द या ठिकाणी जो वापरलाय तो या ठिकाणी टीकाकार असं म्हणतात की ज्याला मुक्त व्हायचंय त्यांनी पहिल्यांदा ग्रहेश, यम म्हणजे अंतरिंद्रिय निग्रह. या ठिकाणी धीर शब्दाचा अर्थ देत असताना श्रीधराचार्यांनी धीरैकी ब्रह्मचर्यादी यमोपलक्षणम असं म्हटलं. धीर म्हणजे काय? धैर्य म्हणजे काय? धैर्य धारण करायचं म्हणजे काय? आता जसं आपण 15व्या अध्यायामध्ये गीतेचा म्हणतो की त्यांनी अत्यंत धैर्याने आपले अश्वत्थ मूलम, अश्वत्थाचे अर्थात अश्वत्थ हा जो वृक्ष आहे, संसाररूपी वृक्ष आहे, त्याचे फांद्या तोडल्या पाहिजे. या ठिकाणी धीर शब्द वापरलाय त्यांनी धैर्याने. हे यम म्हणजे अंतरिंद्रिय निग्रह, स्वतःच्या मनावर नियंत्रण पहिल्यांदा ठेवलं पाहिजे. ही पहिली गोष्ट, त्याला धीर शब्द ते वापरतात. धीरैकी ब्रह्मचर्यादी यमोपलक्षणम पुण्यतीर्थ स्नानादी नियमोपलक्षणम. यम आणि नियम, पहिल्यांदा आपल्या मनावर नियंत्रण ठेवलं पाहिजे. त्यामुळे मनावर नियंत्रण तर अवघड आहे. मन ताब्यात येऊ शकत नाही, त्यावर नियंत्रण करणं मुश्किल आहे. मग ते म्हणे काय करायचं? त्याने उदाहरण दिलेलं. मनावर नियंत्रण करायचं असेल तर विषयाला तुच्छ मानलं पाहिजे. विषयाला हा विषवत समजलं पाहिजे. विषयं विषवत त्यजेत असं म्हटलं. विषय हे विषरूप आहेत असं मानलं पाहिजे, त्याज्य मानले पाहिजे. माऊलींनी यासाठी उदाहरण देत असताना म्हटलंय, या धीर शब्दावर व्याख्या करताना अत्यंत धैर्य कसं धारण करावं हे सांगताना माऊली म्हणतात की ज्याप्रमाणे एखाद्या पुत्र्याची निष्ठा म्हणा किंवा पुत्र्याचं वमन म्हणा, हे जसं आपण वाईट समजतो, जुगुप्सा त्यातून निर्माण होते, किळस त्यातून निर्माण होते, अशी किळस निर्माण झाली पाहिजे विषयाबद्दल. विषयाबद्दलची किळस निर्माण झाली म्हणजे आपल्या मनावर आपोआपच नियंत्रण येतं. एक उदाहरण असं देतात की आपल्याला बिल्वमंगल नावाचे एक संत महात्मे यांची कथा सांगण्यात आलेली आहे. बिल्वमंगल नावाचे फार मोठे संत जुन्या काळात होऊन गेले. कृष्णा आणि वेण्णा यांच्या संगमावर यांचा जन्म झालेला होता. दामोदर आणि नीली किंवा नेरी ही त्यांची आई वडील होते, ज्यांच्यापासून या बिल्वमंगलचा जन्म झाला. हा बिल्वमंगल एका वेश्येवर आसक्त झाला. चिंतामणी असं त्या वेश्येचं नाव होतं.
तिच्यावरती आसक्त झाला. एवढा अनुरक्त झाला की त्याला दिवस कळेना, रात्र कळेना. दिवस कोणता दिवस आहे तिथी कळेना, पुण्य काळ कळेना. आणि तो दिवसरात्र तिच्या नादामध्ये तल्लीन होतो. पाहता पाहता एके दिवशी घटना अशी घडली की यांच्या घरी वडिलांचे श्राद्ध होतं आणि वडिलांचे श्राद्ध असताना सुद्धा हा वेश्येकडे गेला. चिंतामणीला कळालं की अरे याच्या वडिलाचा हा श्राद्ध आहे, तरी सुद्धा हा माझ्याकडे आला. आल्याबरोबर तिने त्याला धिक्कारलं, तिने त्याला अटकाव केला आणि तुम्ही आत्ताच्या आत्ता घरातून निघून जा, माझ्या घरात पाऊल टाकायचं नाही असं म्हटलं. अरे जिच्यावर आपण नितांत प्रेम केलं, जिच्यासाठी एवढाले पैसे खर्च केले, जिच्यासाठी धनसंपत्ती सगळी लुटली, तिने आपल्याला एवढं धिक्कारावं, तिने धिक्कारित केलं. आणि तिने धिक्कारित केल्याबरोबर त्याच्या मनामध्ये एकदम तिच्याबद्दलची जुगुप्सा निर्माण झाली. जुगुप्सा म्हणजे आपल्या मनामध्ये निर्माण होणारी किळस. जुगुप्सा निर्माण झाली, नको हिच्याकडे यायचं. अरे ती मला धिक्कारते, मला येऊ देत नाही. आणि म्हणून त्यांनी तिथून तो निघाला. आणि ती काय बोलली? ती बोलली की तुम्ही माझ्याकडे येण्यापेक्षा जर कृष्णाच्या चरणाशी तुमचं मन एकरूप केलं असतं तर तुम्हाला मोक्ष मिळाला असता. आज जर तुम्ही माझ्याकडे आलात तर तुमच्या वडिलांना किती दुःख होईल. तेव्हा माझ्यापेक्षा तुम्ही कृष्णाच्या चरणाशी चित्त लावा. आणि एकदम त्याला उपरती झाली. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती आहे? उपरती. तुलसीदासाला नाही का उपरती झाली. उपरती होणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. जेव्हा आपण आपलं अंतःकरण हे विषयापासून परावृत्त होतं, त्यातून आपण बाजूला पडतो, तेव्हा उपरती होते. रतीच्या विरोधात उपरती शब्द. रती म्हणजे प्रेम, उपरती म्हणजे त्यातून आपल्याला निर्माण होणारा मनातला ज्याला आपण त्याग भावना, संन्यस्त भावना. याप्रमाणे ते म्हणतात की हा वेश्येने उपदेश केल्यानंतर हा वृंदावनामध्ये गेला. त्याची कथा बिल्वमंगलची कथा आलेली आहे की तो वृंदावनामध्ये गेला आणि जाताना सोमागिरी नावाच्या गुरुकडून त्याला उपदेश मिळाला. लीलाशुक असं नाव नंतर त्यांनी धारण केलं आणि तो हिंडत पण हिंडता त्याला निसर्ग सौंदर्याने फार आकृष्ट केलं. आणि एकदम त्याला वाटलं अरे निसर्ग सौंदर्य आणि स्त्री सौंदर्य यामध्ये अजूनही त्याचं चित्त अडकलेलं होतं. म्हणून त्यांनी स्वतःचे डोळे फोडून टाकले आणि डोळ्यामध्ये काटे घालून तो आंधळा झाला. आणि मग अंधपणाने जाऊ लागला. वृंदावनात जायचे पण अंध असल्यामुळे त्याला रस्ता दिसेना. तेवढ्यात एक लहान मुलगा आला आणि एका लहान मुलाने त्याचा हात धरला आणि त्याला म्हणाले, बाबा तुम्हाला कुठं जायचंय? म्हणे वृंदावनाला. चला म्हणे मी तुम्हाला घेऊन जातो. हा लहान मुलगा म्हणजे गोपालकृष्ण होते. कारण वृंदावनात येऊन सोडल्याबरोबर तो गुप्त झाला. कुठे गेला रे मुलगा? पत्ता नाही. कुठे गेला त्याचा शोध कोण घेणार आहे? हा तर आंधळाच होता. याप्रमाणे यांनी कृष्ण कर्णामृत नावाचं काव्य लिहिलं आणि चैतन्य प्रभू यांचा नेहमी ते पाठ करत असत. आणि याप्रमाणे हा अनाथ बंधो करुण एक सिंधो म्हणून त्यांनी भगवंताची प्रार्थना केलेली आहे. तुझ्याशिवाय हे जीवन कसं व्यर्थ हे त्यांनी सांगितलं. आणि सुबोधिनी, सारंग, रंगदा इत्यादी टीका केल्या. जयदेवाच्या गीत गोविंदाशी याची तुलना करण्यात येते. अशी ही हरिदर्शनाची उत्कंठा धारण करणारा जो भक्त आहे तो कशामुळं त्या संसारातून निवृत्त झाला? तर जुगुप्सा निर्माण झाली. म्हणून सांगायचं तात्पर्य असं की ग्रहात प्रव्रजितो धीरा. जो घरात कुटुंबासक्त जो आहे त्याने आसक्ती कशी सोडावी? तर त्याची आसक्ती यासाठी अशा पद्धतीने सुटते की आपल्याला त्यातून जुगुप्सा निर्माण झाली पाहिजे. अंतःकरणामध्ये त्याबद्दलची भावना अशी निर्माण झाली पाहिजे. माऊलींनी म्हटल्याप्रमाणे जणू काही हे कुत्र्याचं वमन आहे. कुत्र्याचं वमन जसं आपण पाहत नाही आपल्याला किळस निर्माण होते तसं विषयाबद्दल झालं पाहिजे. म्हणून ग्रहात प्रवर्जितो धीरा. धीर शब्दाचा अर्थ आहे. कारण या ठिकाणी त्यांनी धीर इथे ब्रह्मचर्य आदी यमोपलक्षणम असं म्हटलं. यम अंतरेंद्रिय निग्रह आधी झाला पाहिजे. मग पुण्यतीर्थ जलप्लुता. मग पुण्यतीर्थेती स्नानादी नियमोपलक्षणम. पुण्यतीर्थाचं स्नान का सांगितलंय?
त्यातून नियम करावेत. आधी यम आणि मग नियम. आधी मनावर नियंत्रण ठेवावं, मग शरीर नियंत्रणात आणावं. दररोज नियम करावा. सकाळी उठायचं, गंगेवर जायचं, स्नान करायचं, सूर्याला अर्घ्य द्यायचे, पूजापाठ करायचा, मंत्रतंत्र करायचे, जपध्यान करायचं. आणि शुचो विविक्ता आसीनो, ज्याला मुक्ती प्राप्त करायची आहे त्यांनी कसं वागावं हे ते सांगतात. सद्योमुक्ती आणि क्रममुक्ती अशा दोन मुक्तीचे प्रकार या ठिकाणी सांगितलेले आहेत. क्रममुक्ती, हळूहळू तो कसा मुक्त होतो आणि ताबडतोब तो कसा मुक्त होतो. शुचो विविक्त आसीन, त्याने शुद्ध अशा आसनावर बसावं. विविक्त म्हणजे एकांतामध्ये बसावं, कोणाचाही संपर्क येऊ देऊ नये. आणि म्हणून ते म्हणतात किंच ग्रहात प्रवृत्तो निर्गतः गृहे स्थितस्य पुनरप्यासक्ती संभवात. कदाचित घरात राहिलं तर पुन्हा आपल्याला आसक्ती निर्माण होईल, म्हणून घर सोडा. त्यानंतर पुढे यम नियम आपण करा. आसन महा शुचाभीती विविक्ते एकांती विधिवत. विविक्त म्हणजे एकांत शांत ठिकाणी जाऊन बसा, कोणाचाही संपर्क येणार नाही. तुका म्हणे, त्या ठिकाणी तुकाराम महाराजांनी जेव्हा निसर्गाशी तल्लीनता निर्माण केली, कोणाचाही संपर्क त्यांनी तोडून टाकला आणि निसर्गाशी संपर्क करत असताना वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी आणि पक्षीही सुस्वरे आळवीती येणे सुखे रुचे एकांताचा वास नाही गुणदोष अंगा येतो. एकांत कशासाठी? कोणाचे दोषही नको, कोणाचे गुणही नको. कोणाची स्तुती करू नका, कोणाची निंदा करू नका. तुम्ही सगळे अलिप्त राहा तर तुम्हाला समाधान मिळेल. नाही ते याची निंदा करत बसायचं, त्याची स्तुती करत बसायचं, तर मग याच संसारामध्ये तुम्ही डुबकी खाल. त्यामुळे ते म्हणतात तत्र अष्टांग योग माह. याप्रमाणे अष्टांग योग आणि क्रमेण निर्मिते जप गर्भम प्राणायामम. नंतर जप करा, प्राणायाम करा आणि त्रिविध ब्रह्माक्षरम. ब्रह्माक्षर कोणतं आहे? कोणते ब्रह्माक्षर? ब्रह्माक्षर म्हणजे ओम. फक्त ब्रह्मातून ब्रह्माचं दर्शन घडवणारं अक्षर कोणतं आहे? तो ओम. त्रिविध ब्रह्माक्षरम त्रिभिराकारादिभिर वर्तितम ग्रथितम ब्रह्माक्षरम प्रणवम. या ठिकाणी भागवतकार म्हणतात ब्रह्माक्षर म्हणजे प्रणव, ओंकार. ओंकाराची उपासना पहिल्यांदा सांगितली आहे. ओम, बाकी काही म्हणू नका, फक्त ओमचा जप करा. का? तर ही प्रणवोपासना आहे. ही प्रणव म्हणजे भगवंताच्या मूळ अक्षर स्वरूपाचं दर्शन. अक्षर ब्रह्म ज्याला म्हणतात. ओम इत्यक्षरम ब्रह्म. गीतेने म्हटलंय ओम काय? ब्रह्म आहे. मांडुक्य उपनिषदामध्ये ही प्रणवोपासना सांगितलेली आहे. उ आणि म. म्हणजे विज्ञान आहे, हे बाह्य जगत आहे. उ म्हणजे मंत्रशास्त्र आहे आणि म म्हणजे लय आहे, ही भक्ती आहे, मिटणे, अहंत्वाचा लय. म्हणून अकार चरण युगुल, मकार या ठिकाणी उकार उदर विशाल आणि मकार महामंडल मस्तकाकारे. माऊलींनी गणेशाचं रूपक यातून साकार केलेलं आहे. अकार हे चरण युगुल आहे, उकार उदर विशाल आणि मकार महामंडल मस्तकाकारे. हे तिन्ही जेव्हा एक वटले तेव्हा ओंकार निर्माण झाला. हे तिन्ही एक वटले तेथ शब्द ब्रह्म प्रगटले. याप्रमाणे या शब्द ब्रह्माचं वर्णन माऊलींनी केलेलं आहे. ओंकार हे मन समाहित करण्याचा एक मंत्र आहे. मन एकत्र करण्याचा मंत्र, मन जागेवर आणण्याचा मंत्र कोणता आहे? तो ओंकार. म्हणून हृदयातील ईश्वर हा ओंकार आहे. गायत्री मंत्र इथूनच सुरू झाला. गायत्री मंत्राचा प्रारंभ इथून झाला. एकपदी, द्विपदी, त्रिपदी, चतुष्पदी असे गायत्रीचे प्रकार आहेत. अष्टापदी. पहिली मात्रा अ, जागृती, ही वैखरी वाणी आहे. अ म्हणजे उच्चार आहे. पहा, तुम्ही कुठलाही शब्द घ्या, अ पासून उच्चार आहे. पहा तुम्ही, जेव्हा आपल्याला बोलायचं असतं तेव्हा पहिल्यांदा अ चाच उच्चार होतो, कारण तो स्वर आहे. आणि कोणत्याही भाषेमध्ये सुद्धा पहिला उच्चार अच आहे. मग तुम्ही इंग्रजी ए म्हणा, मराठी किंवा संस्कृत अ म्हणा, किंवा अरबी, फारसी, उर्दू याच्यात अच त्या ठिकाणी आहे. कारण ए आपण मध्ये म्हणतो इंग्रजीमध्ये. आलिफ
हे म्हणतात उर्दूमध्ये किंवा फारसीमध्ये, आणि अ संस्कृतमध्ये. हे तिन्हीचे उच्चार स्वरच आहे आणि या स्वराला बाकी कशाचीच गरज लागत नाही. म्हणून अ हे पहिलं ब्रह्माक्षर आहे असं म्हणतात. ब्रह्मदेवानी पहिला शब्द कोणता उच्चारला असेल तर अ, आणि म्हणून अ म्हणजे ब्रह्मदेव. म्हणून अ ही वैखरी वाणी आहे. उ ही स्वप्नावस्था आहे, ती मध्यम आहे. आणि म ही सुषुप्ती आहे. म म्हणजे लय आहे, कारण म म्हणजे महादेव आहे, म्हणून म म्हणजे लय आहे. उ म्हणजे विष्णू आहे आणि अ म्हणजे ब्रह्मदेव आहे. अ म्हणजे ब्रह्मदेव, उ म्हणजे विष्णू पालन करता आणि म म्हणजे महेश संहार करता. याप्रमाणे लय साधण्याचं म, कारण म म्हणत असताना म म्हणत नाहीत आपण, उलट म म्हणताना समाप्त होतो. घंटानाद कसा सुरू होतो, घंटा वाजल्यानंतर जो स्वर कमी 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 होत जातो तो म पर्यंत येतो, म्हणून म म्हणजे लय आहे. त्याप्रमाणे ते म्हणतात की मनाचा लय साधण्यासाठी आपल्याला हे नादब्रह्म आहे. याप्रमाणे या प्रणवोपासना ही फार श्रेष्ठ दर्जाची उपासना सांगितलेली आहे. आणि ही उपासना गायत्री मंत्राच्या प्रारंभी सिद्ध, गायत्री मंत्र कधी सिद्ध होतो, जेव्हा अशी प्रणव उपासना केली जाते तेव्हा सिद्ध होतो. गायत्री मंत्र उगीच सिद्ध होत नाही. कुणी म्हणू शकत नाही मी गायत्रीचं पुरस्चरण केलं आणि मी गायत्री विद आहे. घटना अशी घडली, एकदा जनकाच्या दरबारामध्ये एक अश्वतर नावाच्या ऋषीचा बुडील नावाचा एक शिष्य आला. अश्वतर नावाचे एक ऋषी होते, त्याचा बुडील नावाचा एक शिष्य होता. तो आला जनकाच्या दरबारात. आल्यानंतर जनकाला म्हणाला की मी गायत्री विद आहे. तर गायत्री विद म्हणजे गायत्री जाणणारा, गायत्रीचं ज्ञान असलेला. गायत्री विद असणं खूप सोपी गोष्ट नव्हती. ज्ञान, त्याचप्रमाणे सगळ्या प्रकारचे विज्ञान यांनी संपन्न असेल तो गायत्री विद. मग पाहिल्याबरोबर जनकाने त्याचा सत्कार केला आणि त्याला दान दिलं. दान दिल्यावर त्याने दान घेतलं. दान घेतलं हे पाप त्याच्याकडून झालं, कारण तो गायत्रीविद नव्हताच, म्हणून दान घेण्याचा त्याला अधिकार नव्हता. म्हणून दुसऱ्या जन्मामध्ये तो हत्ती झाला. म्हणे तो हत्ती झाला आणि तिथेच हत्तीच्या रूपामध्ये प्रगट झाल्याबरोबर एकदा त्यांच्या पाहण्यात तो हत्ती आला. जनकाने त्याला ओळखलं. जनकाल त्रिकालज्ञ होते. ते म्हणाले अरे तू तर माझ्याकडे गायत्रीविद म्हणून आला होतास, बुडील नावाचा शिष्य होतास तू. ते म्हणे हो, पण मी गायत्रीविद नसल्यामुळं तुमच्याकडून घेतलेल्या दानाचं पाप मला झालं, म्हणून दान घेणं सोपं नाहीये. लोकांकडून दान घेतलं तर आपले हात काळे होतात म्हणे. का? आपल्याजवळ तेवढं पुण्य लागतं तर दान घेता येतं. कुणी घ्यावं दान, हात पुढे करावा हे योग्य नसतं, ते पापच होतं. याप्रमाणे तो हत्ती झाला आणि त्याने सांगितलं की मी चुकलो, मी गायत्रीविद आहे म्हटलो, मी गायत्रीविद नाही. म्हणून ते म्हणतात गायत्रीविद हा सर्व पापापासून मुक्त होतो. गायत्रीचा साक्षात्कार होऊन जर गायत्री प्रसन्न झाली तर गायत्रीविद, नाही तर त्याला गायत्रीविद म्हणत नाही. याप्रमाणे हा अ, उ आणि म ही उपासना गायत्रीची प्रणवोपासना आहे. पिंडाचे जे वेगवेगळे भाग आहेत त्यामध्ये स्थूल, सूक्ष्म कारण आणि महाकारण असे 4 आहेत. त्यामध्ये अ, उ आणि म यामध्ये विराट देह म्हणजे अ आहे, सूक्ष्म देह म्हणजे उ आहे आणि कारण देह म्हणजे म आहे. आता अ, उ, मचंच विवरण या ठिकाणी मी करतो एका उपनिषदाच्या, कौशितकी उपनिषदाच्या अनुषंगाने. अ म्हणजे विराट देह आहे, उ म्हणजे हिरण्यगर्भ आहे आणि म म्हणजे अव्याकृत आहे. स्थूल, सूक्ष्म, कारण आणि महाकारण. याप्रमाणे अर्धमात्रा जी आहे ती महाकारण आहे. पहिल्या 3 ओलांडल्याशिवाय आपल्याला शेवटच्या मात्रेत प्रवेश करता येत नाही. म्हणून अ, मग उ, मग म आणि मग शेवटची मात्रा. याप्रमाणे नाद पुरुषाचं दर्शन त्याशिवाय होत नाही. याला याज्ञवल्क्य अमानवी पुरुष असं म्हणतात. मांडक्योपनिषद याचं वर्णन केलेलं आहे. प्रणवो धेनु, प्रणवो धनु क्षरो ह्यात्मा ब्रह्मत लक्ष्यमुच्यते. प्रणव हे धनुष्य आहे आणि बाण काय? प्रणव हे धनुष्य आहे आणि आपला प्राण हा बाण आहे. तो कुठे गेला पाहिजे? तो ब्रह्म पदापर्यंत गेला पाहिजे. प्राणात
बाणाचं लक्ष कुठपर्यंत पाहिजे तर ब्रह्मपदापर्यंत. म्हणून म्हणतात प्रणवो धनु, कारण तो 3 धनुष्य कसं असतं, वरची टोक असतो, खाली मधला भाग असतो आणि पुन्हा खालचं टोक असतं. त्याप्रमाणे अ उ आणि म म्हणजे धनुष्य आहे. आणि हे धनुष्य त्याला कोणता बाण लावलाय तर प्राणरूपी बाण लावलाय. आणि तो प्राणरूपी बाण कुठं सोडायचा आहे तर ब्रह्म तद लक्ष्यमुच्यते, ब्रह्मतत्वावर ब्रह्मलक्षावर आपण गेलं पाहिजे असं मंडूक उपनिषद सांगतो. त्याप्रमाणे मांडुक्य उपनिषदावर गौडपादाचार्यांचं भाष्य. गौडपादाचार्य कोण? गौडपादाचार्य म्हणजे शंकराचार्यांचे आजे गुरु, शंकराचार्यांच्या गुरूंचे गुरु ते गौडपादाचार्य. त्यांनी यावर भाष्य केलेलं आहे. आणि अ उ आणि म या स्वर व्यंजन यातून काय सिद्ध होतं तर ते म्हणतात भू आणि स्वाहा. अ म्हणजे विश्वव्याप्ती, उ म्हणजे तेज आणि म म्हणजे ज्ञान. जागृत, स्वप्न आणि सुषुप्ती, विश्व, तैजस आणि प्राज्ञ, ब्रह्म, विष्णू आणि महेश याप्रमाणे या उपनिषदामध्ये याचं वर्णन केलेलं आहे. आणि असा जो असतो तो पहिल्यांदा ब्रह्माची उपासना आपल्या मनामध्ये करतो. त्यांनी करावी. अभ्यसेन मनसा शुद्धम त्रिविध ब्रह्माक्षरम परम. हे परम ब्रह्माक्षर काय करतं तर आपलं मन शुद्ध करतं, मनामध्ये सगळे किलबिश नष्ट करतं. आणि मनोयच्छे चित्र श्वासो ब्रह्मबीज मविस्मरण. आणि हळूहळू आपल्याला श्वासावर जय मिळवायचं, श्वास जय करायचा, त्यानंतर मनावर जय मिळवायचा. आणि ब्रह्मबीज सतत मनामध्ये जर ठेवलं तर त्यातून आपल्याला संपूर्ण एकात्म अशा प्रकारची संपूर्ण विश्वाला आकळण्याची शक्ती प्राप्त होते. नियच्छेद विषयेभ्यो क्षान मनसा बुद्धिसारथी मन कर्मभिराक्षिप्तम शुभार्थे धारे धिया. शुभार्थे म्हणजे काय त्यांनी म्हटलंय की आपण प्राणायाम, प्रत्याहार, इंद्रिय निग्रह हे करत आपण आधी धारणा करावी. आणि आधी धारणा केल्यानंतर मग ध्यान शक्य आहे. म्हणून धारयेत, धिया म्हणजे बुद्धी. आधी धारणा करायची. धारणा म्हणजे आपण आधी निश्चित अशा प्रकारची भूमिका मनामध्ये पक्की करायची. हे सर्व भगवान आहे ही भावना मनामध्ये पक्की करायची. विराट स्वरूपाची ही भावना म्हणजेच त्याला म्हणतात. आधी आपण धारणा करायची आणि मग ध्यान करायचे. निश्चयात्मिका बुद्धी साधतेची अस्य धारणामाह मनैकी पुनश्च कर्मभिस्तदा द्वासना विराक्षिप्त मातृष्टम शुभार्थे भगवद रूपे. असे या ठिकाणी टीकाकार म्हणतात की धारणा म्हणजे काय की मन पुन्हा या कर्मामध्ये आक्षिप्त होऊ नये, कर्मामध्ये लिप्त होऊ नये. म्हणून भगवंताचं आपल्याला संपूर्ण व्यापक स्वरूप जाणायचं. त्याला शुभार्थे भगवद रूपे, त्याला शुभेच्छा असं म्हणतात. शुभेच्छा म्हणजे भगवंताचं व्यापक स्वरूप आपल्या मनात आणणं. ध्यान म्हणजे काय आणि मग ध्यान तत्रैकावयम ध्यायेत विच्छिन्न चेतसा. ध्यान म्हणजे ते म्हणतात ध्यानमाह तत्रेती एकमेकम पादाद्यवयव. आपल्या भगवंताची धारणा केल्यानंतर मन शांत करून संपूर्ण भगवत स्वरूप आपल्या मनामध्ये आणणे याला ध्यान असं म्हणावं. स्थिरीकरणम धारणा अवयव विभावनया दार्ढ्यम ध्यान. आधी स्थिरीकरण, पुन्हा 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 आपल्याला भगवंताच्या रूपाचं संपूर्ण विश्वामध्ये प्रत्यंतर घडलं पाहिजे. हे विश्वची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर. स्थिर शब्द वापरलाय माऊलींनी. अशी बुद्धी स्थिर झाली पाहिजे. आणि ही स्थिर बुद्धी भागवतकार त्यालाच काय म्हणतात शुभार्थे धारे धिया. त्यालाच स्थिर बुद्धी, शुभ बुद्धी असं म्हणतात. अशी एकदा धारणा झाली म्हणजे मग हे विश्वची माझे घर. मग आता विश्वात्मके देवे येणे वाग्य जे तोषावे ही भावना पुढे निर्माण होते. ती स्थिर झाली पाहिजे. मात्र कच्ची मच्छी उपयोगाची नाही, अस्थिरता उपयोगाची नाही, चंचलता उपयोगाची नाही. स्थिरीकरण धारणा अवयव विभावन यात दार्ढ्यम. दृढता, अंतःकरण दृढ झालं पाहिजे. आणि हे दृढता
मग मनो निर्विषयम युक्त्वा ततः किंचन स्मरेत पदम तत्परमं विष्णोर मनो यत्र प्रसीदती. आणि अशा पद्धतीने स्थिर भावना झाली, ध्यान आपल्या मनामध्ये भगवंताचं निर्विषय मन निर्विषय, मनामध्ये कोणताही विषय, जसं निर्वात पोकळी असते त्याप्रमाणे निर्वात पोकळी अशी मनाची झाली पाहिजे. तरच आपल्याला यातून योग्याप्रमाणे आधी धारणा विशिष्ट मूर्तीची करून चित्ताला स्थिर करून मग योगी चित्त स्थिर झाल्यावर ज्ञानमय होतो. आणि मग तो आसन काचेने गुदद्वार दाबून मग वायू गतीवर तो फिरवतो आणि क्रमाने 6 चक्राचं भेदन करतो. मग त्यातून नाभी, मग मणिपूर चक्र, वायू वेगवेगळ्या पद्धतीने, पहिल्यांदा तो मूलाधार चक्र, मग मणिपूर चक्र, स्वाधिष्ठान चक्र, याप्रमाणे सहस्त्र दल कमलापर्यंत तो येतो आणि पुढे सावधपणे आधार चक्राशी आल्यावर 7 द्वारे बंद करून घेतो. अशा पद्धतीची त्याची जी गती आहे ती त्याने सांगितलेली आहे. आणि ही गती सांगत असताना ते म्हणतात की अशा प्रकारची गती प्राप्त झाली की रजस्तमोभ्यामाक्षिप्तम, रज आणि तम अर्थात रजोगुण आणि तमोगुण यांनी आक्षिप्त झालेलं मन आपोआपच स्वच्छ होतं. रजोगुण राहत नाही, तमोगुण राहत नाही, कोणतेही गुण त्या ठिकाणी राहत नाही. तत्कृतम रजस्तमोभ्याम कृतम. आणि अशा पद्धतीने आपलं क्रियमान नष्ट होतं. म्हणजे आपण जे कर्म करतो त्यातून क्रियमान तयार होत असतं. प्रारब्ध आपलं पूर्वीचंच असतं आणि आपण जे कर्म करत असतो, जे संचित आहे म्हणजे मागचं साचलेलं कर्म, प्रारब्ध आणि क्रियमान म्हणजे आपण जे कर्म करत जातो त्याचे जे पाप पुण्य आपल्याला लागतात ते क्रियमान. आणि मग यावेळेला त्याचं ते म्हणतात यतो यस्याम क्रियमाणायाम भद्रम सुखात्मकमाश्रयम. एकदा विषय नष्ट झाला की क्रियमान देखील राहत नाही. हे क्रियमान कसं राहत नाही, योग्याची धारणा कशा पद्धतीने होते याचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. एक उदाहरण या ठिकाणी सांगण्यात येतं की एक हकीकत आहे आणि ही खरी घडलेली हकीकत आहे. ती श्री गोंदवलेकर महाराज, अगदी आधुनिक काळातले संत, त्यांना हा प्रश्न विचारला की प्राण कसा जातो, योग्याचा प्राण कसा जातो. त्यांनी सांगितलं सांगतो मी. आणि मग एकदा असं झालं की हा प्राण टाळूला छिद्र पाडून कसा जातो हे ते सांगत असताना त्यांनी पुण्याचे पोतनीस नावाचे एक गृहस्थ त्यांचे भक्त होते, असं त्यांचं चरित्र एका ठिकाणी दिलेलं आहे. पोतनीस नावाचे जे होते त्यांना अर्धांगवाद झाला होता आणि ते महाराजांचे एकनिष्ठ भक्त होते. गोंदवलेकर महाराजांच्या समोर तिथंच ते त्यांच्याच सेवेमध्ये होते. आणि नंतर अर्धांगवाद झाल्यानंतर अंतकाळ जवळ आल्यावर ते म्हणाले महाराजांना की मला तुमच्या समक्ष तुमच्या जवळ बसायचं, तुमच्या जवळ मला झोपवा. सगळ्या लोकांनी त्याला त्यांच्याजवळ झोपवलं आणि मग महाराजांनी सांगितलं हो बरोबर आहे, याचा अंतकाळ जवळ आला, आता राममंत्र म्हणा. श्रीराम जय राम जय जय रामचा जप करायला सुरुवात केली, हरे रामचा जप करायला सुरुवात केली आणि रात्रभर हा जप चाललेला होता. यावेळेला महाराज म्हणाले आता हा जे पोतनी झोपलेले यांची टाळू जेव्हा फुगायला सुरुवात होईल तेव्हा मला फक्त सांगा, तोपर्यंत मी आराम करतो. आणि ते आराम करण्यासाठी गेले आणि इकडे त्यांचे शिष्य पाहत होते. याची टाळू फुगायला सुरुवात झाली आणि एकदम लोकांनी सांगितलं महाराजांना तुम्ही म्हणता त्याप्रमाणे टाळू फुगायला सुरुवात झाली आहे. आणि टाळू फुगली की सांगा म्हटल्यावर रात्री 12:30ला टाळू फुगायला सुरुवात झाली. महाराजांनी त्यांचं डोकं आपल्या मांडीवर घेतलं आणि त्याच क्षणी यांचं प्राणोत्क्रमण झालं. याच वेळेला टाळूतून प्राण गेल्याचं महाराजांनी दाखवलं. म्हणजे योग्याची गती काय असते, योगी कसा प्राण सोडतो हे यामध्ये आपल्याला दिसेल. म्हणून ते म्हणतात अशा पद्धतीने तो ब्रह्मरंध्रापर्यंत जातो. शतम चैकाश्च हृदयस्थ नाड्या तासाम मूर्धानाभि विसुतैका. 101 नाड्या हृदयापासून निघतात, त्यापैकी एक सुषुम्ना नाडी असते. 101 नाड्या हृदयापासून निघतात, त्यातली एक नाडी सुषुम्ना असते, ती मस्तकाला भेदून जाते. त्याद्वारे प्राण सोडणारा अमृतत्व पावतो. सुषुम्ना नाडीमधून प्राण गेला. त्या ठिकाणी
आपल्याला ज्याला जसं आपण दुधाचा मंत्र म्हणतो आप्यायन असतो, तर आप्यायन नावाची देखील नाडी असते. या आप्यायन किंवा सुषुम्ना या नाडीमधून प्राण गेला म्हणजे तो ब्रह्मतत्वापर्यंत पोहोचतो, त्याला पुनर्जन्म नसतो. याप्रमाणे बाकी सगळ्या नाड्या ज्याच्यातून प्राण जातो ते पुनर्जन्माला कारणीभूत ठरतात, याप्रमाणे सांगतात. आणि मग हे धारणयाधीरो हंती यात कृतम मलम यत संधार्यमाणायाम योगिनो भक्ती लक्षणा. असा योगी भक्त, असा योगी भक्तिलक्षणयुक्त योगी हा माझ्यापर्यंत पोहोचतो. ते म्हणतात आशु संपद्यते योग आशयं भद्रमीक्षता. हा तो माझ्यापर्यंत पोहोचतो, तत्काळ माझ्यापर्यंत पोहोचतो. आशु संपद्यते योग आशयं भद्रमीक्षता म्हणजे याला सद्योमुक्ती म्हणतात, ताबडतोब मुक्ती. आता सद्योमुक्ती आणि क्रममुक्ती. सद्योमुक्तीचं उदाहरण देताना ज्ञानी पुरुष कसा करतो, कसा वागतो, किंवा ज्ञानी पुरुषांचं लक्षण काय असतं हे सांगताना माऊलींनी 3ऱ्या अध्यायात त्याचं विवरण केलेलं आहे की ज्याप्रमाणे एखादा पक्षी, झाडाला फळ लागलेलं आहे, आंबा लागलाय झाडाला, मग पक्षी काय करतो, ताबडतोब त्या आंब्याच्या झाडावर जातो उडत आणि त्याला टोकरतो. तो आंब्याचं रसस्वादन करतो आणि निघून जातो. पण आपल्याला आंबा काढायचा झाला तर मग आपल्याला उडता येईल का? नाही. फांदीवर जाता येईल का? नाही. मग कसं जावं लागेल? तो हळूहळू ढाळे केकुलेनी केवे मार्गाचे निसर्बळे पाडे सेठी. त्याला हळूहळू आधी झाडाजवळ जावं लागेल, मग झाडाच्या बुंध्याला धरावं लागेल, मग फाट्यांवर चढावं लागेल, शाखेवर जावं लागेल, त्या शाखेच्या मधून हळूहळू जात त्या फांदीपर्यंत जाऊन आंब्याला धरावं लागेल. हे क्रममुक्ती झाली. हळूहळू ढाळे. पण त्याला आंबा मिळणार नाही का? आंबा मिळेल का? हळूहळू जरी गेला तरी मार्गाचे निश्चित बळे. माऊलीने हा फार मार्मिक शब्द वापरला. तुमचा मार्ग पक्का असेल तर बरोबर तुम्हाला फळ मिळेल. पण मार्ग सुटला की मग मात्र तुम्ही घसरले. मार्ग सुटता कामा नये. आणि पक्षी काय करतो की तो उत्प्लवन सरीचा पक्षी फळा अशी झोंबे जायचा, ज्याप्रमाणे तो उडतो आणि हा फळ आपल्या तोंडामध्ये घेतो, तसा योगी योग मार्गाने मुक्तीचं फळ आपल्या ताब्यात घेतो, हातात घेतो. आणि आपण जे कर्ममार्गी आहेत ते कर्म करत मुक्तीपर्यंत जातो. मग राजाने विचारलं यथा संधार्यते ब्रह्मन धारणायत संमता यादृशी वा हरे दासु पुरुषस्या मनोमलम. की हळूहळू हे संधारणा केली, धारणा केली म्हणजे मनोमळ जातो असं आपण म्हणतात. हे मनोमळ कसा जातो ते आम्हाला सांगा. हा मनोमळ कशा पद्धतीने नष्ट होतो ते आम्हाला सांगा. यथा संधार्यते ब्रह्मन धारणा यत्र संमता यादृशी वा हरे दासी. जो हरीचा भक्त आहे त्याची ताबडतोब मनोमल जातात असं तुम्ही म्हणता. हे कसं? तर मग जिता आसनो जिता श्वासो या ठिकाणी आपल्याला पूर्ण योगधारणा सांगितलेली आहे. शुकाचार्यांनी आधी आसन जय करा, मग प्राणायाम करा, मग प्रत्याहार करा, इंद्रिय जिंका आणि स्थूले भगवतो रूपे मन सांधय धिया. भगवंताचं स्थूल रूप म्हणजे विराट रूप यामध्ये धारणा करा. आणि ही धारणा कशी करायची? तर सर्वत्र भगवान आहे ही ती धारणा. आता यानंतर या शुकाचार्य राजाला धारणा कशी करावी, विराट स्वरूप कसं आहे, व्यापक स्वरूप भगवंताचं कसं आहे हे सांगत असताना या ठिकाणी वर्णेकर नावाचे फार मोठे विद्वान होऊन गेले. त्यांनी असं म्हटलंय की कोणत्याही योगशास्त्रीय ग्रंथामध्ये अशा प्रकारची धारणा सांगितली नाही. जी धारणा शुकाचार्यांनी राजा परीक्षितीला सांगितली विराट स्वरूपाची, अशी धारणा कोणत्याही योगशास्त्रीय पुस्तकामध्ये ग्रंथामध्ये आत्तापर्यंत सांगितलेली नाही. अशी अभिनव अलौकिक धारणा या ठिकाणी सांगितली. की कोणती? अंडकोशे शरीरीसून सप्तावर्ण संहिते वैराग्य पुरुषो यो भगवान धारणाश्रया. हे विराट स्वरूप सांगितलंय. विराट स्वरूप म्हणजे सहस्र शीर्षा सहस्राक्ष सहस्रपात सभूमी विश्वतो वृत्वा अत्यतिष्ठत दशांगुलम. भगवान सर्वत्र व्यापक कसा आहे
त्याचे पाय कोणते, त्याचे हात कोणते, त्याचं डोकं कोणतं आहे, त्याचे नेत्र कोणते, त्याचे कान कोणते, त्याचं नाक कोणतं आहे, त्याचं मुख कोणतं आहे, त्यांचं शरीर कोणतं आहे, त्याच्यावरचे केस कोणते आहेत. व्यापक आपल्याला जगाकडे पाहून भगवंताकडे पाहायचंय. जगच नो हे आघवे. हे जग म्हणजे काय, भगवंत नाहीये का? जग म्हणजे भगवंतच आहे, पण आपल्याला तो दिसत नाही भगवंत रूप. आपल्याला वस्तुरूप दिसतो, आपल्याला वस्तू दिसतात. हे काय, हे अमुक आहे, हे तमुक आहे, हे झाड आहेत, हे झुडप आहेत, हे प्राणी आहेत, हा ढग आहेत. ते म्हणतात अहो ढग भगवंताचे केस आहेत. चंद्र आहेत, सूर्य आहेत, ते म्हणतात हे त्याचे डोळे आहेत. तुम्ही या भगवंत रूपाने या जगाकडे पहा, वस्तू रूपाने पाहू नका. वस्तू रूपाने पाहिलं तर विविधता दिसेल आणि भगवत रूपाने पाहिलं तर एकत्व दिसेल. एकत्व म्हणून पश्यती. भगवंताचं रूप एकात्म दृष्टीने पाहिलं पाहिजे. सर्वत्र भगवान कसा आहे, सर्वत्र हरिरीश्वर हा. भगवंताचा साक्षात्कार आपल्याला झाला पाहिजे असं जर वाटत असेल तर सगळीकडे भगवत रूप पहा. या ठिकाणी पाताळ म्हणून पाताळाकडे पाताळ म्हणून पाहू नका, भगवंताचे पाय म्हणून पहा. अतल वितल सुतल तलातल महातल पाताल हे भगवंताचे पाय आहेत. मग पिंढऱ्या आहेत, मांड्या आहेत, त्याप्रमाणे कंबर आहे. अशा पद्धतीने हे समुद्र म्हणजे भगवंताच्या या व्यापक स्वरूपावर आपल्याला जे दिसतंय ते समुद्र नाही येतो, ते भगवंताचे ज्याला आपण अवयव रूपाने वेगवेगळ्या मूत्र पुरुष याचं सुद्धा विवरण त्यांनी केलेलंच. डोळे, कान, भगवंताचे कान कोणते तर दिशा हे देवाचे कान आहे. त्याचप्रमाणे समुद्र वलयांकित पृथ्वी ही भगवंताची कंबर आहे. त्याचप्रमाणे हे झाड आहेत ते त्यांच्या अंगावरचे रोम आहे. हे डोंगर आहेत ते भगवंताचे हात पाय हे सगळं अवयव आहे. याप्रमाणे सर्व व्यापक भगवान कसा आहे. पातालमेत झिपादमूलम पठंती पार्श्वी प्रपदेर सातलम याप्रमाणे हे सगळं वर्णन केलेलं आहे. आणि उरस्थलम ज्योतिरनेकमस्य भगवंताचं उरस्थल म्हणजे हे उरस्थलम ज्योतिरनेक. त्यांचे ज्योतिष आकाशामध्ये जे सूर्य चंद्र तारांगण आहे ते भगवंताचं डोकं आहे. आणि ग्रीवा ही भगवंताचं वदन काय आहे हे भगवंताचं स्वरूप आहे सगळं. तपोर राटीम विदुरादी पुंस सत्यम शिवशान सहस शेषणा याप्रमाणे भगवान व्यापक स्वरूपात आहेत. तो हजारो डोळे आहेत, त्याला हजारो कान आहेत, हजारो नाक आहेत, हजारो हात आहेत आणि हजारो पाय आहेत. ज्योतिरनेकम ज्योतिषाम समूह स्वर्गम. त्याचं स्वर्ग म्हणजे स्वर्ग नाहीये, भगवंताचं डोकं आहे ते. महरलोक तपोलोक हे भगवंताचं ललाट आहे आणि सत्यलोक हे भगवंताचं ललाट आहे. याप्रमाणे उस्त्रादेव तेजोमय भगवंताचं शरीर तेजोमय अशा प्रकारचं आहे. आणि ह्याच्या नासत्यजस्त्र उपरमस्य घ्राणो. घ्राण नाक काय तर नासत्यजस्त्र हे अश्विनी कुमार हे त्यांचे नाक आहे, ज्यातून गंध घ्यायचं संवेदना होते. याप्रमाणे हे सगळं वर्णन त्यांनी केलं. आणि भगवंताचे भ्रूविजृंभ काय तर ते म्हणतात परमेश्वरेष्ण्यम. भगवंताची भुवई म्हणजे ब्रह्मलोक आहे, ब्रह्मदेव आहेत. आणि तालू एव जिव्हा छांदवसेनंतर स्थिरोनी गृणम. छंद वेद हे भगवंताचे या ठिकाणी स्वरूपाचं वर्णन करताना दंष्ट्रा भगवंताच्या दंष्ट्रा कोणत्या आहे तो भगवंताचे दंष्ट्रा ते म्हणतात मृत्यू ह्या त्याच्या दंष्ट्रा आहेत. यम दंष्ट्रा यम स्नेह कला द्विजानी. का जेव्हा अर्जुनाला भगवंतांनी विश्वरूप दर्शन घडवलं तेव्हा अर्जुनाला दाखवलं की माझ्या तोंडामध्ये हजारो माझे तोंड आहेत. त्या सगळ्या तोंडामध्ये हे सगळं कौरव सैन्य चाललेले आहे. दुर्योधनाधिक दुःशासनाधिक सगळे द्रोणाचार्य कृपाचार्य सगळे अश्वत्थामाधिक सगळे माझ्या तोंडामध्ये कसे चाललेत, कर्णाधिक तोंडात कसे चाललेत. काम कशासाठी तर तोंड म्हणजे त्यांचं हे प्रत्यक्ष मृत्यू आहे. म्हणून ते म्हणतात दंष्ट्रा म्हणजे मृत्यू आहे. आणि हासो जनोन माद करीच माया. भगवंताची माया कोणती आहे, हास्य ही त्याची माया आहे. आणि याप्रमाणे ब्रीडोत्तरोष्ठोधर एव लोभा. ब्रीडा म्हणजे लज्जा हा खालचा ओठ आहे, वरचा ओठ हा आहे. आणि
धर्म ही छाती आहे, अधर्म ही पाठ आहे. ज्याप्रमाणे समुद्र ही पोक्षी आहे, गिरी हे अस्थिसंघ आहेत, नद्या ह्या नाड्या आहेत. ज्याप्रमाणे व्यापक स्वरूप भगवंताचं या ठिकाणी सांगितलंय. विज्ञान शक्ती आहे आणि 22 ज्या श्रुती आहेत या संगीत शास्त्रामध्ये असतात ते त्यांचे गंधर्वाचं स्वरूप आहे. याप्रमाणे चंद्रमा हा विकारकोश. का विकारकोश आहे? विकारकोश का म्हटलंय तर तो नेहमी क्षय पावतो आणि पुन्हा उदित होतो, म्हणजे त्याच्यामध्ये परिवर्तन सतत चाललेलं आहे. म्हणून चंद्रमा हा मनाचं स्वरूप आहे. मन सतत बदलतंय, मन सतत परिवर्तनीय आहे, मन नेहमी चंचल आहे, जसा चंद्रमा चंचल आहे. म्हणून चंद्रमा मनसो जाता चक्षो सूर्यो अजायत असं आपल्या वर्णन सहस्रशीर्षा पुरुषामध्ये केलेलं आहे, आपल्या पुरुष सूक्तामध्ये केलेलं आहे. याप्रमाणे भगवंताची ज्ञानशक्ती हे सगळं वर्णन केलं. आणि गंधर्व विद्याधरचे अप्सरा, गंधर्व विद्याधर अप्सरा हे भगवंताचे श्रुती आहे म्हणून सांगितलं. आणि ब्रह्मानंद क्षत्रभुजो याप्रमाणे धारणा करावी. सगळं हे सर्वं खल्विदं ब्रह्म. थोडे एका शब्दात सांगायचं तर सर्वं खल्विदं ब्रह्म, हे सगळं खलुविद, खलु म्हणजे सर्व, इदम म्हणजे हे जे सगळं आहे ते ब्रह्म आहे. अशी धारणा पहिल्यांदा केली म्हणजे आपोआपच आपल्याला ध्यान करणं सोपं जातं. याप्रमाणे या ठिकाणी भजेत नान्यत्र सजेत आत्मपाता, असं जर ध्यान केलं, अशी धारणा केली तर आपलं मन कुठेही दुसरीकडे जाणार नाही. कारण कुठेही पाहिलं तर देवच आहे. कुठेही पाय ठेवला तर देव आहेच ना. आपल्याला माहिती आहे ना की ज्या वेळेला नामदेव महाराज यांचं मडकं कच्चं आहे म्हणून सांगितलं आणि त्यांना गुरुकडे जायला सांगितलं. आता त्यांना गुरुकडे जायला सांगितलं. हे गुरु आपल्याला या महादेवाच्या मंदिरात बसलेले दिसले. महादेवाच्या मंदिरात गेले, तिथे गेल्याबरोबर गुरु बसलेले, पण त्यांनी आपले पाय एका शिवपिंडीवर ठेवलेले दिसले. अरे हे शिवपिंडीवर पाय? ते म्हणले अहो तुमचा पाय शिवपिंडीवर आहे. ते म्हणे अरे माझ्या ताकद नाही आहे, हा पाय दुसरीकडे ठेव. मग त्यांनी तो पाय खाली ठेवला, तर खाली पुन्हा शिवपिंडी तयार झाली. जिथे जिथे पाय ठेवावा तिथे तिथे शिवपिंडी तयार झाली. आणि मग नामदेवाच्या लक्षात आलं की देव फक्त पंढरपुरातच नाही आहे, देव सर्वत्र. याला म्हणतात ही अशी धारणा केली म्हणजे सर्वत्र ईश्वराचं अनुभूती येते. ज्याला आपण म्हणतो की सर्वं खलु इदं ब्रह्म. आणि अशी धारणा ते म्हणतात. अशा पद्धतीने शुकाचार्य सांगतात एवं पुरा धारणे आत्मयोनीर निसृष्टाम स्मृतीं प्रत्यवरुद्ध तुष्टात. अशी बुद्धी तयार झाली. व्यवसाय बुद्धी म्हणजे एकांतिक बुद्धी, एकात्मिक बुद्धी, परिपूर्ण एकरूप असलेली बुद्धी, ज्याला आपण दुसरीकडे न जाणारी, अनेकांती नसलेली, केवळ एक केंद्रीय असलेली बुद्धी, त्याला व्यवसाय बुद्धी म्हणतात. गीतेमध्ये सुद्धा म्हटलंय व्यवसायात्मिका बुद्धी रेकेह कुरु नंदन. म्हणून ते म्हणतात तथा सर्जे दममोघ दृष्टी यथाप्ययात प्राग व्यवसाय बुद्धी ही. याप्रमाणे व्यवसाय बुद्धीचं वर्णन आता त्यांनी करायला सुरुवात केली. ही व्यवसाय बुद्धी कशी करायची? शाब्दस्य ब्रह्मण येष पंथां नामविर्ध्यायति धीरपार्थैः परिभ्रमं तत्र न विन्दतेऽर्था मायामये वासनया यच्छयानः. याप्रमाणे ही व्यवसाय बुद्धी कोणी कशी केली या संबंधीचं विवरण करतील. आणि आपल्याला भगवंतांनी काय कमी केलंय? आपल्याला काहीच कमी केलं नाही. मग आपण या केवळ धनमदांध लोकांच्या नादी का लागावं असा जो प्रश्न उपस्थित करणार आहे ते. आणि महत्त्वाचं म्हणजे भागवतकारांनी काय सांगितलं, गरजा कमी करायला कसं सांगितलं या संबंधी जे विवरण करतील तो सगळा मग उद्याच्या चिंतनात सांगण्यात येईल. हरे महापुंडली गौरधर विठ्ठल गीताकांत स्मरण जय जय राम. पार्वतीपते हर हर महादेव. श्रीमज्जनार्दन गुरुमूर्तये नमः.